हॅलो स्टुडंट्स, 1.6 फन विथ साऊंड्स. तर फन विथ साऊंड्स म्हणजे काय? हे जे आवाज आहेत ब, क, प, ट, ओ, तर इंग्लिशमध्ये कसे आहे पी, सी, बी, पी, टी, ए. तर हे सगळे काय अल्फाबेट आहे. तुम्ही म्हणाल टीचर अल्फाबेट आहे, साऊंड कसे झाले, पण याचा उच्चार कसा होतो? जसं आता इथे बाईक ब, बॅट ब, बस ब, बॉक्स ब. तर बी फॉर बाईक पण होतं, पण याचं साऊंड कसं होतं ब, बाईक, बाईक, बॅट ब, बस, बॉक्स. कळलं? आता सी, सी फॉर काय होतं बघा, कॅट. सी फॉर कप, सी फॉर कार, सी फॉर काऊ. इथे सगळीकडे सीचा उच्चार कसा होतोय क या अर्थाने होतोय. आता पुढचं तुम्ही बघाल ना, तर इथे ए आहे. ए फॉर अँट आहे, पण कसं होतं ॲक्स, ॲ. म्हणजे इथे आता तुम्हाला दाखवायचं झालं तर इथे ॲ. अँकल, इथे बघा अँकल, ॲपल. तर ॲ हा उच्चार होतो. इथे काय होतो कॅट, कप. सो इथे क हा उच्चार होतो आणि इथे ब हा होतो. सो आता पुढे जर तुम्ही जाल ना आणखी, तर तुमच्या असं लक्षात येईल पुढच्या ह्याच्यामध्ये टी. तर टी फॉर काय आहे? टी फॉर टॉप. टी फॉर टॉप. टी फॉर टेडी. तुम्ही टेडी घेत असाल ना खेळायला, टी फॉर टेडी. ट, ट होतो. टी फॉर टायगर आणि टी फॉर टेबल, ट उच्चार होतो. आता इथे पी फॉर काय आहे बघा, पी फॉर पॅरेट, पी फॉर पपी, पी फॉर पिजन. हे काय आहे पिजन. पी फॉर पेन, इथे प असा उच्चार होतो. सो हे आहे त्याचे उच्चार. आणि हे आपणच म्हटले या लेसनला फन विथ साऊंड्स, म्हणजे या शब्दांसोबत जे आवाज येतात त्याच्यासोबतची मज्जा. आता हे झालं पेज नंबर 8 वरचं हे आवाज कळाले तुम्हाला. आता पेज नंबर जर 9 तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल इथे तुम्हाला अल्फाबेट दिलेले आहेत ड्रॉ करायला. तर 3 लाईन बुक जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही केलं असं, तुमचं अक्षर पण चांगलं होईल आणि तुम्हाला अधिक प्रमाणात समजेल कसं काढायचं. बघा इथे व्यवस्थित ड्रॉ केलं की 1 नंबरला उभी लाईन काढायची, 2 नंबरला हा कर्व काढायचा आहे, नंतर 1 नंबरला उभी लाईन, 2 नंबरला कर्व, हा बी तयार होतो. अशाच प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करायची. सी, सी म्हणजे मिडल लाईन जी आहे त्या मिडल लाईन मध्येच तुम्ही काढायचं, सुरुवात वरून खालीपर्यंत करायची आहे. ए, ए ला सुद्धा तुम्ही काय करायचं मिडल लाईनलाच काढायचं आहे. सगळ्यात पहिलं तुम्ही वाटी काढायची आणि ही आडवी रेष द्यायची आहे, उभी रेष द्यायची आहे. इथे पण ए असा काढायचा. आणि पी चा विचार कराल तर पी मिडल लाईन पासून खालच्या लाईन पर्यंत तुम्हाला काढायचे. पहिली सुरुवात म्हणजे स्ट्रेट लाईन काढायची आणि कर्व द्यायचा. टी बघत असाल तर टी तुम्हाला फर्स्ट लाईन पासून ते सेकंड लाईन पर्यंत काढायचा आहे. इथे 1, 2 चे टप्पे दिलेले आहेत, तुम्ही याप्रमाणे काढा, छत्रीच्या दांडीप्रमाणे काढायचे उलट आणि इथे आडवी रेष द्यायची. टी तयार झालाय. आता इथे लिसन अँड रिपीट आहे, म्हणजे तुम्ही ऐकायचंय आणि माझ्या मागे म्हणायचंय. मॅट, पॅट, कॅट, बॅट. ते तुम्हाला कॉमन उच्चार ॲ इथे ऐकायला येईल. बॅट, कारण तुम्ही कसं म्हणणार बॅट. हे कसं येणार मॅट. हे कसं असणार पॅट. आणि इथे काय आहे कॅट. हे लक्षात ठेवा. आता इथे बघा कॅप, टॅप, कॅब, टॅब. हे सगळे ना सारख्या प्रकारचे. जसं कॅप, ॲ इथे हा टॅब, हा टॅब वापरता का तुम्ही टॅब, आणि हा कॅबो. ठीक आहे. सो इथे कॅट, पॅट, बॅट, मॅट, इथे कॅप, टॅप, टॅब, कॅब. हे सारखे जे शब्द आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. काय फरक आहे याच्यामध्ये? एबी कॉलमी सुरुवातीचे अल्फाबेट बदलतं आणि पूर्ण शब्दच बदलतोय. तिथे ऐकायचं आणि लिहायचंय पॅट. पॅट कसं लिहायचंय बघा, बॅट. लिखाणाची पद्धत दिली आहे कॅप, टॅब आणि टॅब. सो टॅब बी आणि टॅब फरक आहे बरं का मित्रांनो. सो इथे आपण काय करायचंय, तुम्हाला अशा प्रकारचे आणखीन काही शब्द भेटतायत का ते आणखीन लिहायचं आपण. आता इथे हा व्हिडिओ संपलेला आहे. तर ही जी साऊंडची मज्जा आहे तुम्ही अनुभवली असेल की कशा प्रकारे साऊंड चेंज झाला की वर्ड चेंज होतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.